Basic Electricity and Semiconductor Devices Standard 11 Part 2 Chapter 4 Semiconductor and Diodes ब्रिज फुल वेव्ह रेक्टिफायर. तर मुलांनो आपण आज काय शिकणार आहोत? ब्रिज फुल वेव्ह रेक्टिफायर. आणि मागच्या व्हिडिओमध्ये आपण काय काय शिकलो? तर हाफ वेव्ह रेक्टिफायर सर्किटचं वर्किंग आणि सेंटर टॅप फुल वेव्ह रेक्टिफायरचं सर्किट. आता हे सर्किट आहे, हे सर्किटला काय म्हणतो आपण? ब्रिज फुल वेव्ह रेक्टिफायर. रेक्टिफायर म्हणजे रेक्टिफायर सर्किट कन्वर्ट्स AC सप्लाय इनटू DC सप्लाय. आता हा जो इनपुट आहे हा AC इनपुट आहे, 230 व्होल्ट AC सप्लाय. आणि ते AC सप्लायची वेव्हफॉर्म बघा कशी आहे. इकडे X ॲक्सिसवर टाइम आहे आणि Y ॲक्सिसवर व्होल्टेज आहे. तर AC कन्सिस्ट टू सायकल्स, पॉझिटिव्ह हाफ सायकल अँड निगेटिव्ह हाफ सायकल. पॉझिटिव्ह हाफ सायकल अँड निगेटिव्ह हाफ सायकल. पॉझिटिव्ह हाफ सायकल अँड निगेटिव्ह हाफ सायकल. तर इथे ह्या ACचं कन्व्हर्शन DC मध्ये होतं. ही आउटपुट DC वेव्हफॉर्म आहे. ही पण टाइम व्हर्सेस व्होल्टेज आहे आणि हे जे आहे तो DC आहे, आउटपुट DC व्होल्टेज आहे ते. तर आता ह्या सर्किटमध्ये काय काय आपण बघितलं दिसतंय. ह्या सर्किटमध्ये 4 डायोड लावलेले आहेत आणि असं एक ब्रिज तयार केलेला आहे. आणि हा ट्रान्सफॉर्मर नॉर्मल आहे. हे जे सिम्बॉल आहे त्यांनी हे AC सिम्बॉल दाखवले, 230 व्होल्ट AC सप्लाय आणि लोड रेजिस्टर RL. ह्याच्या अक्रॉस आपल्याला आउटपुट व्होल्टेज VO मिळते. आता हा जो आहे डायोड आहे, डायोडचा हा सिम्बॉल आहे. इथे डायोड हा ॲनोड आहे. डायोडमध्ये हा P टाईप सेमी कंडक्टर आहे. हा ॲनोड आहे, म्हणजेच हा पॉझिटिव्ह आपण समजतो ह्याला. आणि दिस इज N टाईप कॅथोड निगेटिव्ह टर्मिनल. म्हणजे हा निगेटिव्ह टर्मिनल आहे आणि हे पॉझिटिव्ह टर्मिनल आहे. तर डायोड हा केव्हा ऑन होतो, म्हणजे केव्हा फॉरवर्ड बायस होतो? जेव्हा सप्लायचं पॉझिटिव्ह कनेक्टेड टू पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह टू निगेटिव्ह. देन डायोड इज फॉरवर्ड बायस अँड कंडक्शन पॉसिबल थ्रू डायोड. आणि डायोड हा रिव्हर्स बायस केव्हा होणार आहे? जेव्हा पॉझिटिव्ह इज कनेक्टेड टू निगेटिव्ह ऑफ सप्लाय, निगेटिव्ह टर्मिनल ऑफ सप्लाय अँड निगेटिव्ह टर्मिनल ऑफ डायोड इज कनेक्टेड पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द सप्लाय. देन डायोड इज ॲट दॅट टाइम रिव्हर्स बायस अँड डायोड इज नाव ओपन स्विच. डायोड ऑफ म्हणू शकतो आपण तेव्हा. म्हणजे डायोड हा ऑन केव्हा होतो? जेव्हा तो फॉरवर्ड बायस असतो. आणि ऑफ केव्हा होतो? जेव्हा तो रिव्हर्स बायस असतो. मग ऑन झाला म्हणजे काय? तर डायोडमधून कंडक्शन हे पॉसिबल होतं. आता इथे बघा, हे असे डायोड ह्या पद्धतीने लावलेत. हे पॉझिटिव्ह टर्मिनल आहे, हा ॲनोड आहे, हा कॅथोड आहे. नंतर हा ॲनोड आहे, हा कॅथोड आहे, हा कॅथोड आहे, हा ॲनोड आहे, हा ॲनोड आहे, हा आणि हा कॅथोड आहे. आता जेव्हा पॉझिटिव्ह हाफ सायकलसाठी टर्मिनल A बिकम्स पॉझिटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टर्मिनल B. टर्मिनल B. Terminal A is a positive with respect to terminal B. Then diode D1 is here forward bias and D3 is also forward bias, and diode D2 and D4 now reverse bias. Therefore diode D1 and D3 are on and D2 and D4 are off. Therefore conduction is possible. Current flow through diode D1 and D3 and through RL, and path of current flow is from terminal A to diode D1 and then load RL, then diode D3 and then terminal B. तर ह्या पद्धतीने करंट हा फ्लो होतो जेव्हा टर्मिनल हा पॉझिटिव्ह असतो. पॉझिटिव्ह हाफ सायकलसाठी टर्मिनल हा बिकम्स पॉझिटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टर्मिनल B. ते ह्या पाथनी, ह्या मार्गाने करंट इथे वाहतो. तर इथे करंट हा कसा वाहतो? टर्मिनल A, फ्रॉम टर्मिनल A थ्रू डायोड D1 थ्रू RL थ्रू D3 अँड देन टर्मिनल B. तर ह्यावेळेस आपल्याला इथे RLच्या अक्रॉस व्होल्टेज मिळते. VO इक्वल टू IL इंटू RL.
तर पॉझिटिव्ह हाफ सायकलसाठी आपल्याला डीसी इथे आउटपुट वेव्हफॉर्म मिळते. आता निगेटिव्ह हाफ सायकलसाठी टर्मिनल ए बिकम नाउ निगेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टर्मिनल बी. फॉर निगेटिव्ह हाफ सायकल ऑफ AC supply, terminal A become negative with respect to terminal B. Therefore, now diode D2 and D4 forward bias, negative connection to negative, and diode D1 and D3 now reverse bias because negative to positive. Therefore, D1 and D3 now reverse bias, means D1 and D3 are off and D2 and D4 now on, because they are now forward bias, and current flow through terminal from terminal B through diode D2, then RL, and then D4, and then terminal A. तर इथे हा करंट कशा पद्धतीने वाहतो, टर्मिनल बी कडून हा D2 मधून जातो लोड RL मधून, आणि नंतर हा D4 मधून टर्मिनल ए कडे येतो आणि आपल्याला आउटपुट व्होल्टेज हे मिळते. तर करंट फ्लो हा दोन्ही वेळेस कसा आहे, एकाच डायरेक्शनने आहे. तर इथे करंट flow from terminal B to through diode D2, then load RL, then diode D4, and then terminal A. म्हणजे दोन्ही सायकलसाठी करंटची डायरेक्शन ही सेम आहे, त्यामुळे इथे आपल्याला आउटपुट व्होल्टेज डीसी मिळतं. VO इक्वल टू IL इंटू RL. फॉर सेकंड निगेटिव्ह हाफ सायकल दिस इज फॉर्म फ्रॉम निगेटिव्ह हाफ सायकल. ह्या वेळेस डायोड D2 आणि D4 हे ऑन असतात आणि इथे D1 आणि D3 हे ऑफ असतात फॉर निगेटिव्ह हाफ सायकल. तर इथे दोन्ही इनपुटच्या AC सायकलसाठी म्हणजे पॉझिटिव्ह हाफ सायकल आणि निगेटिव्ह हाफ सायकलसाठी आपल्याला आउटपुट हे DC मिळते. ब्रिज फुल वेव्ह रेक्टिफायरचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत, तर आपल्याला मोर DC आउटपुट व्होल्टेज दॅन हाफ वेव्ह रेक्टिफायर पेक्षा जास्त मिळते, म्हणजे मोर DC आउटपुट मिळते, कारण दोन्ही सायकलसाठी पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हाफ सायकलसाठी सर्किट हे वर्किंगमध्ये असते. नंतर रिपल इज लेस बिकॉज रिपल फ्रिक्वेन्सी इज 2 into FN मीन्स 100 Hz and ripple factor is 0.48. And center tap transformer is not required, and that means low cost of transformer, and peak inverse voltage is only VP because maximum secondary voltage of transformer is VP in bridge rectifier. PIV, that is peak inverse voltage, appears across two diodes. आता डिसएडवांटेज काय आहे, तर इथे in a bridge rectifier only drawback is that 4 diodes are required, and another drawback is that in a bridge rectifier there are 2 diodes that conduct for positive half cycle and another positive half cycle, another 2 diodes are conducting. 2 diodes now in series with load RL, and voltage drop across diode is 0.7 for silicon diode. Therefore, output voltage VO reduces by 1.4 volt, and it is significant in low voltage power supply.